नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपला शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आज जे की बघा या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली व बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा जी की आपण आज मित्रांनो या ठिकाणी बघा चालू घडामोडी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, अत्यंत बघा जी की महत्त्वाचे जे की 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये येणारे बघा जी की चालू घडामोडीच्या आजच्या आपल्या ठिकाणी बघा जी की प्रश्नसंच असणार आहेत। म्हणून मित्रांनो बघा, आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब मात्र तुम्ही करून घ्या। ओके, तर मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे वही पेन घ्या आणि हे संपूर्ण काय मित्रांनो बघा प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे सर्व काय मित्रांनो जी की प्रश्नसंच तुम्ही पाठांतर मात्र ठिकाणी नक्की करून घ्या। ओके, तर प्रश्न पहिला बघा, सुधारित आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी किती किलोमीटर आहे? मित्रांनो बघा जी की सुधारित आकडेवारीनुसार बघा जी की महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी ही बघा जी की क्रमांक 877 किलोमीटर इतकी आहे। ओके, आता 720 नाही तर बघा जी की क्रमांक मित्रांनो 877 इतकी आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे ऑस्कर 2026 साठी भारतातील कोणत्या चित्रपटांना बघा जी की नामांकन मिळाले आहे? मित्रांनो बघा, ऑस्कर 2026 साठी बघा जी की आपल्या भारतातील बघा जी की क्रमांक होम बाउंड व जी की बघा क्रमांक मित्रांनो जी की बघा महावतार नरसिंग म्हणजे बघा जी की मित्रांनो आणि ब नाही तर बघा आणि मित्रांनो बघा जी की दोन्ही आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की करेक्ट आन्सर आहे। ओके, बघा धुरंधर नाही तर मित्रांनो जी की होम बाउंड व महावतार नरसिंग हे बघा जी की आपल्या मित्रांनो दोन प्रश्नाचे करेक्ट आन्सर होणार असतील। ओके, पुढे बघा तिसरा प्रश्न, बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 भारतात कोठे आयोजित करण्यात आला? मित्रांनो बघा, बुद्धिबळ जे की वर्ल्ड कप हा बघा जे की 2025 मध्ये आपल्या भारतामध्ये कोणत्या ठिकाणी जे की आयोजित करण्यात आलेला होता तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो गोवा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। ओके, पुढचा प्रश्न बघा चौथा प्रश्न, बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चा विजेता कोण झाला? मित्रांनो बघा, बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025चा विजेता हा बघा जी की क्रमांक जावोखीर सिंधारोह बघा जी की मित्रांनो आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून जी की बघा कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे बघा जी की मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली तर राजेश अग्रवाल बघा आपल्या मित्रांनो जी की प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय आहे? मित्रांनो बघा जी की पंतप्रधान कार्यालयाचं बघा जी मित्रांनो नवीन नाव काय ठेवण्यात आलं तर बघा जी की क्रमांक ब सेवा तीर्थ मित्रांनो जी की आपल्या प्रश्नाचं बघा क्रमांक ब जी की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार असेल। ओके, पुढे शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते आहे? मित्रांनो बघा, जसं की राज्य पक्षी असतो त्या प्रकारे शहर या पक्षाची बघा जी की निवड करणारं आपल्या महाराष्ट्रातलं बघा जी की पहिलं शहर कोणतं तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो अमरावती आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे कॉमनवेल्थ गेम 2030 भारतातील कोणत्या राज्यात होणार आहे? तर मित्रांनो बघा, कॉमनवेल्थ गेम 2030 हा बघा जे की आपल्या भारतामधील कोणत्या जी की शहरामध्ये होणार आहे तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक अहमदाबाद आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की करेक्ट आन्सर होणार असेल। ओके मित्रांनो बघा, बार बार सांगत आहे संपूर्ण काही नोट डाऊन करून घ्या मित्रांनो बघा, हे संपूर्ण काही प्रश्नसंच येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे सर्व काही प्रश्न पाठांतर मात्र नक्की करून घ्या। ओके, कारण बघा मित्रांनो 100% परीक्षेमध्ये बघा जी की आपली आजची येणारी बघा जी की चालू घडामोडीचे प्रश्नसंच आहेत। ओके, म्हणून वेळ वाया घालू नका मित्रांनो, बघा वेळ खूप कमी आहे बघा, लगेच संपूर्ण काही पाठांतर करून घ्या। ओके, पुढचा प्रश्न बघा, महिला प्रीमियर लीग 2026 साठीच्या निलावात सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? तर मित्रांनो बघा, महिला प्रीमियर लीग 2026 साठीच्या बघा की निलावामध्ये सर्वात महागडी बघा जी की मित्रांनो ठरणारी खेळाडू कोण तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक दीप्ती शर्मा आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल। पुढे भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र कोठे सुरू करण्यात आले? मित्रांनो बघा, भारतातील पहिले राष्ट्रीय कोरल रीफ संशोधन केंद्र हे बघा जी की क्रमांक ब चिडिया टापू बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की करेक्ट आन्सर होणार असेल। ओके, पुढे बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे काय, हिंगोली जिल्हा असो की बीड जिल्हा मित्रांनो बघा दोन्ही जिल्ह्यासाठी बघा जी की आपण बघा जी की पोलीस पाटील भरतीचा
पेपर पहिल्या प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5,000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्हाला बघायची मित्रांनो व्हॉट्सअपला टाकायचे. व्हॉट्सअपला टाकल्यानंतर मित्रांनो अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोकळा बघायची की तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ लावू नका मित्रांनो. बघा की आत्ताच्या आता बघायची की तुमचं डिसिजन घेऊन टाका आणि लगेच बघा आपला महाटोकळा बाय करून टाका. ओके, कारण आज बघा मित्रांनो 6 तारीख आहे, म्हणजे बघा की जवळपास परवाच्या दिवशी बघा 2 दिवसानंतर 8 तारखेला आपलं मित्रांनो जे की हिंगोलीचं पेपर आहे. याच प्रकारे येणाऱ्या 22 फेब्रुवारी रोजी देखील मित्रांनो आपलं जे की बघा बीडचं बघा जे की पेपर आहे. म्हणून मित्रांनो बघा वेळ खूप कमी आहे. लगेच हा आपला महाटोकळा खरेदी करून घ्या. ओके, खरेदी करून घ्या म्हणजे बघा की मित्रांनो जर तुम्ही आपला महाटोकळा खरेदी केलं तर तुम्हाला ऑर्डरचं कोणत्याही बाजारामध्ये मिळणार 1000, 1200, 1500 रुपयाचं कोणतंही बुक खरेदी करण्याची गरज पडणार नाही. आपलं बघायची की तुमचं पूर्णतः रिझल्ट या आपल्या महाटोकळ्याच्या मार्फत येऊन जाईल. म्हणून बघा मित्रांनो आपला हा महाटोकळा लगेच बाय करून घ्या. ओके, पुढे बघा नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर ते म्हणजे बघायची की मित्रांनो क्रमांक अ चित्रा वाघ आपल्या प्रश्नाचे की करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे 2026चा पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे. मित्रांनो बघा 2026चा पुरुष T20 विश्वचषक बघायची की कोणत्या देशामध्ये मित्रांनो होणार आहे तर ते म्हणजे बघायची की क्रमांक ब भारत व श्रीलंका आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. 13वा प्रश्न केंद्रीय सचिवालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे. मित्रांनो बघा केंद्रीय सचिवालयाचं नाव बदलून हे बघायची की काय ठेवण्यात आलं तर ते म्हणजे बघायची की क्रमांक बघायची की कर्तव्य भवन मित्रांनो आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे महाराष्ट्र राज्य सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे. मित्रांनो बघायची की आपल्या महाराष्ट्र राज्याचे बघायची की सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघायची की क्रमांक मित्रांनो दिनेश वाघमारे आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. पुढे स्टारलिंक सोबत बघा मित्रांनो करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे. मित्रांनो बघा स्टारलिंक सोबत जे की बघा करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं ठरलं आहे तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक आपलं महाराष्ट्र या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल. ओके, पुढे भारताच्या कोणत्या सणाला नुकतेच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत बघायची की स्थान मिळाले आहे तर मित्रांनो बघा आपल्या भारताचे जे की बघा क्रमांक ब दीपावली या बघायची की सणाला नुकतंच युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये बघायची की मित्रांनो स्थान मिळालेलं आहे. म्हणजे बघायची की क्रमांक ब दीपावली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. ओके मित्रांनो बघा या व्हिडिओच्या अगोदर देखील बघा मित्रांनो या आपल्या चॅनलवर बघायची की बीड व हिंगोलीसाठी बऱ्याच या प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेल्या आहेत. जर समजा त्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसेल तर बघा त्या सर्व प्रश्नपत्रिकाच्या बघायची की प्लेलिस्ट आपल्या या चॅनलवर आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत. बघा हिंगोली आणि बीड बघा दोन्ही जिल्ह्याच्या बघायची की मित्रांनो प्रश्नपत्रिकेच्या बघायची की प्लेलिस्टचे लिंक बघा आपला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अवेलेबल करून देतो. बघा मित्रांनो अवश्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि बघा त्या बघा लिंकवर मित्रांनो क्लिक करा आणि बघा मागले संपूर्ण काही प्रश्न असेल तुम्ही या ठिकाणी जी की प्रश्नपत्रिका मित्रांनो अभ्यासून घ्या. म्हणजे बघा जी येणाऱ्या परीक्षेला मित्रांनो या सर्व प्रश्नपत्रिकाची की तुम्हाला बघा 100% मित्रांनो फायदा होईल. ओके, पुढचा प्रश्न तर बघा पेटा बघा मित्रांनो पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे. मित्रांनो पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार बघा जी की क्रमांक रवीना टंडन यांना मिळालेला आहे. पुढे 58व्या क्रमांकाचे व्याघ्र प्रकल्प कोणते आहे. मित्रांनो बघा 58व्या प्रकल्प बघा जी की क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प हे बघा जी की क्रमांक ड माधव या नावाचं आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा फिफाचा पहिला शांतता पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे. मित्रांनो बघा फिफाचा पहिला शांतता पुरस्कार बघा जी की क्रमांक ड डोनाल्ड ट्रम्प यांना बघा जे की मित्रांनो 2025 मध्ये मिळालेला आहे. जे की बघा मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे की बघा डोनाल्ड ट्रम्प हे आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे भारताचे पहिले खाजगी नेव्हिगेशन केंद्र कोठे उभारण्यात आले. मित्रांनो बघा आपल्या भारतातील पहिलं जे की खाजगी नेव्हिगेशन केंद्र हे बघा जे की क्रमांक तिरुवनंतपुरम या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. पुढे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025ने कोणाला गौरविण्यात आली आहे. तर मित्रांनो लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला बघा जी की गौरविण्यात आलं आहे तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक ब नितीन गडकरी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल. पुढे बघा 21वा प्रश्न बघा म्हणल्यानंतर बघा ठिकाणी आता याच्या खाली तर बघा लिहून घ्या, महत्त्वाचं म्हणजे लिहून घ्या. ओके बघा भारतातील पहिली महिला मिस वर्ल्ड कोण आहे ते म्हणजे बघा जी की रीटा फारिया आहे. ओके, लक्षात ठेवा. भारतातील पहिली महिला मिस युनिव्हर्स कोण होती. सुष्मिता सेन. लक्षात ठेवा.
भारतातील पहिल्या महिला वैमानिक कोण होत्या, जे की सरला टक्राल आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. पुढे भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक कोण होत्या, बघा जे की क्रमांक ब अवनी चतुर्वेदी या होत्या. ओके. देशातील पहिली आधार कार्ड धारक महिला कोण होती, बघा जे की संजना सोनवणे ही होती. एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय दिव्यांग महिला कोण होती, तर बघा जे की क्रमांक बघा डायरेक्ट आन्सर आहे, जे की उत्तर अरुणिमा सिन्हा. ओके, लक्षात ठेवा. पुढे भारतातील पहिली बुकर विजेती महिला कोण होती, तर बघा जी की क्रमांक मित्रांनो डायरेक्ट आन्सर आहे बघा अरुंधती रॉय. ओके, लक्षात ठेवा. पुढे भारतातील पहिले दळणवळण केंद्र कुठे आहे, बघा जी की आर्वी या ठिकाणी मित्रांनो पुणे या जिल्ह्यामध्ये. ओके. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते आहे, बघा जे की सिक्कीम मित्रांनो. सिक्कीमची जर समजा राजधानी विचारली तर ती आहे बघा गंगटोक, ही लक्षात ठेवून घ्या. ओके, गंगटोक. पुढे बघा हां, भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणते, बघा जे की आंध्र प्रदेश मित्रांनो. बघा जी की राज्याची निर्मिती 1956 या साली झाली होती. ओके. भारतातील पहिली पंचायत राजची सुरुवात करणारे राज्य कोणते, तर ते म्हणजे बघा जी की राजस्थान. बघा राजस्थान मित्रांनो जी की 1959 बघा जी की पंचायत राजचा बघा मित्रांनो जी की ठिकाणी पंचायत राजची स्थापना केली होती त्यांच्या राज्यामध्ये. ओके, लक्षात ठेवा. पंचायत राजचा अवलंब केला होता असं आपण म्हणू शकतो. पुढे 32वा प्रश्न, भारतातील पहिली आकाशवाणी केंद्र कोठे होते, तर मित्रांनो मुंबई बघा जे की 1927ला याची स्थापना झाली होती. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे भारताची पहिली जनगणना कधी झाली, बघा जी की क्रमांक मित्रांनो उत्तर आहे बघा जे की 1872. ओके, लक्षात ठेवा. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते, बघा जे की के सी नियोगी. लक्षात ठेवून घ्या. पुढे हां, भारतातील पहिले वैद्यकीय शहर कोणते ठरले आहे, बघा जे की इंदिरामणी मेडिसिटी मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे भारतातील पहिला निर्मल जिल्हा कोणता आहे, बघा जे की मित्रांनो उत्तर बघा कोल्हापूर. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे भारतातील पहिला मुखपट कोणता आहे, बघा जी राजा हरिश्चंद्र. लक्षात ठेवून घ्या. पुढे भारतातील पहिला बोलपट कोणता आहे, आलम आरा. पुढे हां, भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय कोणते ठरले आहे, केरळचं उच्च न्यायालय ठरलेलं आहे. आणि शेवटचा प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू करण्यात आली, तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो उत्तर आहे बघा मुंबई आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर. ओके. आणि मित्रांनो तुम्हाला एक सवाल बघा की सोपा प्रश्न विचारतो, ते म्हणजे पोलीस पाटलाची नेमणूक कोणता अधिकारी करतो, या प्रश्नाचं बघा जे की मित्रांनो उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बघा मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे काय तर हे होते बघा जे की आपले आजचे चालू घडामोडीवरचे मित्रांनो 40 अत्यंत महत्त्वाचे बघा जे की प्रश्न असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बघा आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.